महाराष्ट्र के रायगढ़ जिले में एनसीपी के संस्थापक शरद पवार ने शनिवार को अपने संगठन के चुनाव चिन्ह तुतारी का अनावरण किया। तुतारी को लॉन्च करते समय शरद पवार ने कहा कि यहां से स्वराज्य की स्थापना कर शिवाजी महाराज ने सामान्य लोगों के लिए काम किया। यह संघर्ष की शुरुआत है। यहीं पर सर्वसामान्य लोगों के लिए काम करने की प्रेरणा मिलेगी। वहां बीजेपी ने शरद पवार की पार्टी के चुनाव चिन्ह को लेकर हमला बोला। उच्च एवं तकनीकी शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटिल ने कहा कि आप तुरही बजाओ या मशाल जलाओ, लेकिन आगामी लोकसभा चुनाव में हम महाराष्ट्र में 45 से ज्यादा सीटें जीतने वाले हैं। महाराष्ट्र में सत्तारूढ़ बीजेपी और एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना के साथ गठबंधन करने के बाद अजित पवार ने पार्टी के 2 भाग में बंटवारा कर दिया। अपनी पार्टी को ही असली एनसीपी बताया, जिसके महीने बाद चुनाव आयोग ने हाल ही में उनके गठ को ही असली एनसीपी रूप करार दिया और उन्हें चुनाव चिन्ह दिया। बाद में चुनाव आयोग ने शरद पवार के गठ को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार नाम दिया। सामान्यांची सेवा करणाऱ्यांचे राज्य, हे दलितांचे राज्य, हे हिंदवी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सवन जनशक्ती उभं करणं हे काम शिवछत्रपतींनी केलं। आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य येईल याच्यासाठी कष्ट करण्याचा त्यांचा कालखंड आहे। आणि त्यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावानं जी संघटना आपण सगळ्यांनी उभी केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगाने आपल्याला आपला परिचय लोकांच्यात व्हावा यासाठी हे जनसिंग फुटलेलं आहे। ही तुतारी दिली आहे। ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर तुला सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून जी यशमालिका या ठिकाणी मिळेल ते यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर, जनतेच्यासाठी आनंदाची तुतारी, त्याच्या जनसिंग स्वप्नाच्या संबंधीची स्थिती या राज्यात सरकार तुमच्या कष्टानं, प्रयत्नानं आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे। आणि म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये शिवछत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत। इथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो नजरेसमोर ठेवून राज्य उभं करू, जनतेची सेवा करू, शक्तिशाली महाराष्ट्र बनवू एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि या नव्या आपल्या खेळाचं स्वागत करापासून करून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द देतो।